कुठेतरी मनात वाटायचं की तेव्हा प्रसादच्या गाण्याचा अल्बम व्हावा. तर तो सुद्धा असंच, म्हणजे तेही तो प्रसंग असा मिरॅकल सारखाच आहे. प्लस असं वाटायचं प्रसादचा एकट्याचा सोलो परफॉर्मन्स, आणि तो सुद्धा यशवंतराव प्रतिष्ठानसारख्या थिएटरमध्ये, खरं छोट्या थिएटरमध्ये होणार होता. मग ते विजय देसाई म्हणाले की नाही हो, मला एवढ्या लोकांचे फोन आले आणि ते यशवंतराव प्रतिष्ठानचं मोठं ऑडिटोरियम त्यांना घ्यावं लागलं. आणि ज्यांनी प्रसादवर झीच्या त्या कार्यक्रमाच्या वेळी प्रसादवर लेख लिहिला, जिद्दीचे गाणे, ते संजय पेठे. की त्यामुळे अनेक पत्रकारांना प्रसाद माहीत झाला. त्यांनी निवेदन केलं आणि तो कार्यक्रम पण अति मोठ्या मोठ्या, म्हणजे त्या श्रुती सडोलीकर गायिका, अरुण म्हात्रे कवी माहिती आहेत ना, ते काय म्हणाले तेव्हा माहितीये, प्रसाद ज्यावेळी प्रसादच्या बाबतीत बोलताना, ते जिद्दीचं गाणं कार्यक्रम झाला तेव्हा, की खूप मोठे गायक मी पाहिलेत, त्यांचा वरचा सूर लागतो, पण आज मी प्रसादचा आतला स्वर पाहिला गाताना, असं प्रसादच्या बाबतीत म्हणाले. आणि तो म्हणजे दैवी देणगी लाभलेल्यांकडेच तो आतला स्वर असतो, असं ते सगळं, म्हणजे एक एक अनुभव. आणि हे स्वामी माऊलींशिवाय शक्य नाही.